सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे प्रतिस्थानी बाईसा भेटी, सर्वज्ञांची व भक्त बाईसाची प्रथम भेट। रामस गावावरून पुढे दिंडी निघाली। त्या दिंडी सोबत मुक्काम दर मुक्काम करीत करीत स्वामी पैठण पर्यंत आले व पैठण येथे भोगावती म्हणजे पाताळातून जिथे नदीचा उगम झाला तिथे भोगावती नाव पडले। तिथे चौकटीवरी म्हणजे चौकोनी ओट्यावर स्वामींनी लोंबता श्रीचरणी म्हणजे मांडी न घालता श्रीचरण मोकळे सोडून आसन झाले। मग बोणेबाई मात्रा स्नाने केली म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर मात्रा ठेवल्याबरोबर गावात न जाता गावाबाहेर स्नान करून मग तीर्थाला जाणे। अशा प्रकारे स्नान करून अष्टतीर्थीय म्हणजे 8 प्रकारचे तीर्थ करून आल्या। मग मात्रा घेतली व बोणेबाया स्वामींना विनंती करतात, बाबा मौन्यदेव हो चला आता गावात जाऊ। स्वामी म्हणतात, बाई तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येऊ। हे स्वामींचे बोलणे ऐकून बोणेबाया म्हणतात, मौन्यदेव हो, हे पैठण नगर खूप मोठे आहे, येथे हाते हातू न पविजे म्हणजे इतकी गर्दी आहे की आपला एक हात दुसऱ्या हाताला धरू शकत नाही। तेव्हा तुम्ही इथे चुकसाल व आम्हाला तुमची भेटही कशी होणार। स्वामी म्हणतात, बाई आम्ही तुम्हाला असेच चोजवीत येऊ म्हणजे शोधत शोधत येऊ असे म्हणतात। बोणेबाया पुढे गेल्या व बाईसाची जिथे गुंफा होती तिथे आल्या। बोणेबायांची व बाईसाची यापूर्वीच ओळख होती त्यामुळे भेट झाली व बोणेबाया बाईसा पुढे स्वामींचे गुणवर्णन करू लागल्या। बाईसाचे पूर्ण नाव नागूबाई होते। तेव्हा त्या म्हणतात, आओ आओ नागूबाई आमच्या सोबत एक मौन्यदेव आहेत। यावर स्वामींच्या लीळा सांगू लागल्या। काय सांगावी सर्वज्ञांची सुंदरता इतकी की स्वामींसारखे दुसरे कोणीच नाही। काय सांगावे स्वामींचे लावण्य म्हणजे तेज हवे हवेसे वाटणारे, आणि काय सांगू स्वामींचे सामर्थ्य असे म्हणून आश्चर्यचकित करणारी चोराची गोष्ट व 2 रेड्यांची झुंज कशी मिटवली आणि गोकुळ अष्टमी पूजा कशी स्वीकार केली अशा अनेक लीळा सांगितल्या। असे ऐकताच बाईसाला स्वामींविषयी संचला म्हणजे आकर्षण निर्माण झाले। यावर बाईसा विचारते की ते पुरुष कुठे आहेत। तेव्हा बोणेबाई म्हणते की ते भोगावतीलाच थांबलेले आहेत। मग बोणेबायांनी छायागोपाळी म्हणजे विष्णूच्या मंदिरात बिढार ठेवले। नेहमीप्रमाणे बाईसा भिक्षेला गेल्या, परंतु व्रतस्थ असल्यामुळे फक्त दुधापासून बनविलेलेच पदार्थ घेत असत व लोक सुद्धा दुधाचे पदार्थ वाढत असत। अशा प्रकारे